नमस्कार. निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी कशी करायची ती पाहणार आहोत. ही भाजी आपल्याला आषाढ श्रावण महिन्यात ह्या शेंगा भरपूर प्रमाणात भेटतात, तर आपण बाजारातून आणायच्या. हे पहा, इथे मी पाव किलो ह्या शेंगा घेऊन आलेली आहे. आता ह्या आपल्याला नीट करायच्या आहे. तर आपल्याला याचा मागचा पुढचा भाग असा शिरा वगैरे काढून घ्यायच्या त्याच्या, आणि 2 भाग करून बघून घ्यायचं आळी किडे वगैरे काही आहे का. नंतर आपण सुरीने किंवा वेळेने सुद्धा तुकडे करू शकता, पण मी इथे हातानेच तुकडे करणार आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या निवडून घ्यायच्या आहे. ह्या भाजीचे आपल्याला जेव्हा भाजी करायची आहे त्यावेळेला याला आधीच आपल्याला निवडून वगैरे ठेवायचे आहे, कारण ही वेळेवर पटकन अशी होत नाही. असे निवडून ठेवल्यानंतर आपल्याला पटकन ही भाजी करता येते. चला, तर अशा पद्धतीने मी ह्या सगळं तोडून घेतल्या. हे पहा, मी हातानेच याचे तुकडे करून घेतलेले आहे. तर आता मी ह्या उद्या करणार. आता दुसऱ्या दिवशी मी इथे जेवढे मला शेंगा करायच्या होत्या तेवढी मी पाण्यात टाकून घेतल्या आहे. कढई तापायला ठेवली. त्यात आता मी तेल टाकून घेणार आहे. मी 1 पळी आणि थोडंसं वरती तेल घेते. आपण आपल्या आवडीनुसार तेलाचा वापर करायचा आहे. इथे तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालायची. ह्या मोहरीला चांगलं असं फुटू द्यायचं, म्हणजे तडतडू द्यायची. नंतर आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहे. मी अर्धा चमचा जिरे पण घालणार आहे. इथे मी हातानेच घातले जिरे मोहरी. 10-12 कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि हे छान असे परतल्यानंतर एक छोट्या आकाराचा मी कांदा जरा मोठा असा कापून घेतला, तो परतून घ्यायचा मिनिटभर तेलामध्ये. आता आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. कोणत्याही भाजीला हिंग वापरावं, चवीलाही छान होते. एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो पण असा जाडसर कापून घेतला, तो पण आपण आता तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा टोमॅटो आपल्याला जास्त काही परतवायचं नाही, मिनिटभर फक्त आपण तेलामध्ये उलटपालट करून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये हे परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण मसाले घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा लसूण ठेचून घेतलेला आहे. आपण आधी तो तेलामध्ये टाकून परतून घेऊ. लसणाने छान चव लागते ह्या भाजीला. हा ठेचलेला फक्त लसूणच आहे. हा पण मी तेलामध्ये चांगला परतून घेते. आता आपण इथे सुके मसाले वापरणार आहोत. तर मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरगुती मसाला आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. जास्त काही मसाल्याचा वापर केला नाही, एवढेच मसाले मी आता यात घालणार आहे. आणि हे छान असं आपण तेलात मसाले परतून घ्यायचे. मसाले टाकल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा. आता आपण धुवून त्यात त्या शेंगा टाकून घ्यायच्या. आपण ह्या शेंगा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. 1-2 मिनटं आपण छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या. इथे शेंगा परतून झाल्या आहे. आता चिमूटभर आपण त्यात कोथिंबीर घालू. कोथिंबीर तेलामध्येच परतवल्यानंतर चवीला छान लागते. कोणत्याही भाजीला आपण तेलात थोडीशी कोथिंबीर परतून घ्यायची, चवीला अगदी मस्त लागते भाजी. आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्वीकडे मीठ लागेल असं. आता आपण त्यावर झाकण ठेवूया. गॅस मध्यम आचेवर करायचा आता. आणि त्यामध्ये ताटावर आपण थोडंसं पाणी ठेवायचं आहे. जास्तही नाही, आपल्याला ह्या शेंगा अर्ध्या तेलात वाफवून घेतलेल्या आहे आपण, आणि शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. आणि मध्यम आचेवर आपण आता हे 5 ते 10 मिनटं छान शिजवून घेऊया. एकदा हलवून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर.
आता मध्यम आचेवर झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायच्या आहे शेंगा। हे पहा 10 मिनिटानंतर आपण ह्या शेंगा बघूया कशा शिजल्या। त्यात थोडंसं पाणी आहे। थोडा गॅस मोठा करून शेंगा जर शिजल्या असेल तर गॅस थोडा मोठा करायचा आणि त्यातलं पाणी थोडं आटून घ्यायचं। हे पहा आता कमी झालं पाणी, थोडंसं ओलसर ठेवायच्या शेंगा। आता आपण यामध्ये 2 चमचे पोहे खायचे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। हे पहा शेंगा शिजल्या इथे आपल्या। भाजी छान शिजलेली आहे। झालं आता ही भाजी तयार। आता आपण शेवटी कूट घालायचा। कोणत्याही भाजीला कूट घालायचा असेल तर भाजी शिजून वगैरे झाल्यानंतर घालावं, म्हणजे त्यातलं पाणी पण कमी होऊन जातं। हे पहा आणि तेल पण उडत नाही। सुरुवातीला जर आपण शेंगदाण्याचा कूट किंवा वाटलेले शेंगदाणे घातले तर त्यातलं तेल कमी होऊन जातं। आता इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे। चला तर मग आपण खाण्यासाठी घेऊया। मी इथे प्लेटमध्ये काढून घेते। ही भाजी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा डब्याला पण नेऊ शकता टिफिनमध्ये। तर अशी ही करून पहा, अगदी चविष्ट खूप छान लागते ही भाजी। या पद्धतीने करून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।